नवजात बाळाच्या छातीवर थोडीशी सूज किंवा कधी-कधी पांढरं पाणी येताना देखील दिसतं. हे दाबून-दाबून काढावं का? अजूनही काही घरांमध्ये ही प्रथा चालू आहे. माझ्या कामात असताना खरी घटना घडलेली मी तुम्हाला सांगते. एकदा अशीच मी कामात असताना एक स्तनदा माता माझ्याकडे आहार घेण्यासाठी आली आणि ती मला म्हणाली, की "मॅडम, बाळाला अंघोळ घालत असताना बाळाची छाती दाबून दूध काढले जाते. त्यावेळेला बाळ खूप कासावीस होते आणि रडते. मला ते पाहवत नाही." दुसऱ्या दिवशी खरंचच गृहभेट द्यायला मी गेले. त्यावेळेला आजी अंघोळ घालत होत्या आणि बाळाचे छाती दाबून-दाबून पाणी काढत होत्या. बाळ लालबुंद झाले होते आणि कासावीस होऊन रडत होते. मी त्यांना थांबवलं. "आजी असं का करताय?" पण आजीने त्याचं कारणही सांगितलं नाही आणि त्यावेळेला खरंचच मलाही त्याचं कारण माहिती नव्हतं. पण मी आजीला म्हटले, की "आजी असं करू नका. बाळाची स्किन नाजूक असते. बाळ नाजूक असतं, त्याला त्याचा त्रास होतो." त्यावेळेला आजी मला खूप मानायच्या. त्यामुळे आजीने माझं ऐकलं सुद्धा आणि त्या थांबल्या. काही दिवसांनी मी त्याच्यावर खरंच अभ्यास केला आणि मला कळलं, की आईच्या हार्मोन्समुळे बाळाच्या छातीवर सूज येऊ शकते, दूध तयार होऊ शकतं. ही आलेली सूज काही दिवसांनी ओसरते आणि ते दाबायचं नसतं, त्यातून काही काढायचं नसतं. आजी-आजोबांनो, पालकांनो, बाळाला असा त्रास देऊ नका. तुम्हाला जर माझ्या या सत्य घटनांमधून नवीन काहीतरी शिकायला भेटत असेल, तर निसर्गोपचार चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन मातांनाही योग्य संदेश मिळेल, बाळांचाही त्रास बंद होईल.